सावकाश कोण करणार एवढं कपाट केलं तरी कपडे बाहेरच. पोरगी असली असती तर ह्याच्यावर ओढणी टाकली असती, चादर बिदर, आणि घर घर खेळ सांगितलं असतं ह्याच्यात. सो बाळाचं डोकं ह्याच्यावर आपटलं जरी तरी हे असं सॉफ्ट वाफ घेतो ना. सर्दी खोकला झालाय तर आपण जे करतो तेच आहे हे. हा जो छज्जा दिसतोय खिडकीचा तेवढ्यामध्ये ठेवायला म्हणून मी हे पर्यंत जातो आणि मग हे त्याच्या लागतं, ते लागू नये म्हणून हे मागवलंय. डॉक्टरकडे जाऊन येतोय. नवीन पैसे टाकायला पण जागा नव्हती. दोन्ही पिगी बैंक. छोटा बच्चा हो तो एक दिन का क्या एक घंटे का भी अगर किधर जाना हो तो सब कुछ लेके जाना पड़ता है. हे कॉर्नर गार्ड्स आणि असे एज गार्ड्स आहेत. कार त्याच्यात गायब होते एवढं मोठं पाळण्यात. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. मी ह्या कपडे राहिले. मी बरेच काय काय घेऊन चालले. हे वरचे 2 बॉक्स आहेत ते आरूच्या सिक्युरिटीसाठी आहेत. म्हणजे तो इकडे तिकडे आजकाल पडत बिटत असतो कारण की थोडंसं अजून तो एक्सप्लोअर करतोय सगळ्या गोष्टी. तर हे कॉर्नर गार्ड्स आणि असे एज गार्ड्स आहेत. ऑनलाईन भेटतात. ते मागवलेत, कधीचेच मागवलेत. ते आज मी लावून टाकेन. आणि खाली माझ्या हातामध्ये मामाअर्थचा साबण आहे जो आरूचा संपलाय. आणि इकडे मामाअर्थचं मॉइश्चरायझर आहे जे पण संपत आलंय. तर मी म्हटलं की एकदा जुनी गोष्टी खाली घेऊन जाते, सारखं वर खाली करायला नको. कपडे आणशील का रे? आंघोळीचे कपडे धुवायचे आणशील का खाली? आणतो, कारण माझ्या हातात आता जागा नाही. आज कुमारचा सुट्टीचा दिवस आहे नाही का? अहो एवढं कपाट केलं तरी कपडे बाहेरच. हे असं दिसायला नको बाहेर म्हणून तर कपाट केलं तरी ते बाहेरच दिसतंय. तिथून तो टांगायचे जे हुक्स आहेत तेच काढून टाकले पाहिजेत म्हणजे बरोबर कपाटात आतमध्ये लावेल तो. अजून आम्हाला खावटी करायची आहे तर आम्ही पोझिशन घेतलेली आहे. काहीतरी आम्हाला हातात खेळणं लागतं. मामाअर्थचा सोप दिलाय. बाजूला खेळण्यांची पिशवी आहेच पण ह्यातली खेळणी कशी यूज टू झालीत ना, ती जास्त एंटरटेन नाही करत. असं काहीतरी नवीन असेल ना तर मग ते आम्ही जरा एक 10 मिनिटं तरी हातात पकडतो. तर ह्याच्यात 4-5 घास जातील म्हणून हे फोडलं शेवटी. सो हे एका पॅकमध्ये हे 2 साबण होते. हा आणि हा आता हे पाहिजे घ्या. चलो तर तो आहे जरा मूड मध्ये तर मी त्याला भरवून घेते. खावटी झाले. आता आंघोळ. साबण देते आईकडे. कोण करणार थंडीत बाळांना ड्राय स्किनचा रेड स्किनचा त्रास होतो. ह्याच्यावर सोल्युशन एकच, मॉइश्चरायझेशन. ह्या साबणामध्ये शिया बटर आहे, ओट मिल आहे आणि गोट मिल्क आहे. त्याच्यामुळे मस्त मॉइश्चराइज राहते स्किन. अरे कचले एक पोगा आंघोळ करते. कशा आंघोळ करते पोगा छोनी छोनी. या साबणाचा pH 5.5 आहे जो बाळाच्या स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे. तिकडे चालू आहे आंघोळ. एक साबण दिला, हा एक साबण उरलाय तो या बॉक्समध्ये ठेवते, नंतर वापरता येईल. बाळांची त्वचा म्हणजे एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. एखादा प्रॉडक्ट सूट होतो, एखादा प्रॉडक्ट नाही. पण तो जो ट्रायल पिरियड असतो ना तो जास्त, मला तर त्याचीच भीती वाटते. उगाचच एखादा प्रॉडक्ट सूट नाही झालं तर रॅशेस वगैरे नको उठायला. म्हणून अशा प्रॉडक्ट्समध्ये मी इन्व्हेस्ट करते ज्याच्यात नॅचरल घटक असतात. सो मामाअर्थचं त्या बाबतीमध्ये श्युरिटी आहे. मला खात्री आहे की सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बेबी प्रॉडक्ट्स बनतात. त्याच्यामुळे मी त्याच्यात इन्व्हेस्ट करते. मस्त मॉइश्चराइज होते बाळांची त्वचा आणि नरिश पण राहते. आता ही मॉइश्चरायझेशन क्रीम आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा शिया बटर आहे आणि आल्मंड ऑइल आहे. म्हणजे आपल्या जनरेशनच्या ज्या आया आहेत ना त्या मार्केटमध्ये भेटणारा कुठला पण प्रॉडक्ट उचलून बाळासाठी नाही वापरत. पहिले तर रिसर्च असतो एक थरू की कुठला प्रॉडक्ट बाळाच्या स्किनसाठी जेंटल आहे, सेफ आहे आणि आपण मग तोच वापरतो. मी जो रिसर्च केला त्याने मला कळलं की मामाअर्थना गेल्या 7 वर्षांपासून नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बेबी प्रॉडक्ट्स वापरते आणि माझ्यासारख्या आईंना एक सेन्स ऑफ रिलीफ देतोय की माझ्या बाळाचे सगळे
सगळे प्रॉडक्ट एकदम सेफ, जेंटल आहे, टॉक्झिन फ्री आहेत आणि मेन म्हणजे हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड असतात प्रॉडक्ट्स. त्याच्यामुळे जेव्हा आपण ते आपल्या बाळांसाठी वापरतो फक्त आपला मायेचा स्पर्श नसतो तर डर्मेटॉलॉजिस्टचा सुद्धा एक स्पर्श असतो त्याच्यामध्ये. कुकी 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 कुकुक. वा वा, छान छान. ही क्रीम बाळाच्या त्वचेला 24 आवर्स मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करते. मामाअर्थचे प्रोडक्ट्स आपल्याला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट्सवरती शिवाय मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि वेबसाईट्सवरती भेटू शकतात. तुम्ही माझा कुपन कोड वापरलात समरू2023 तर मामाअर्थच्या वेबसाईटवरून तुम्हाला 20% ॲडिशनल डिस्काउंट भेटेल. काय तुला पाहिजे? तुला पाहिजे झाकण? झाकण नाही लावलं तर कसे चालेल? हा घे, पकड. आणि त्यांना सांग मी वापरलं, तुम्ही पण वापरा. अरे वा. हे बघा, हे असे ते कॉर्नर गार्ड्स आहेत. सो हे असं एकदम कुशनी मटेरियल असतं, असं एकदम सॉफ्ट. इथे आतमध्ये या 2 चिकटपट्ट्या आहेत त्या काढायच्या आणि एखाद्या कॉर्नरला लावायचं. सो बाळाचं डोकं ह्याच्यावर आपटलं तरी हे असं सॉफ्ट कुशन मटेरियल असल्यामुळे त्या लागत नाही जास्त. सेम तशीच ही एक पट्टी पण भेटते. ओके, ह्याला पण पाठवून चिकटपट्टी आहे ही काढायची आणि अशा ज्या एजेस असतात ना त्याला लावायचं. सो अरू इथे खेळत असतो ना मोस्टली, तर तो खेळता खेळता एखादं खेळणं ह्याच्या खाली गेलं की इथपर्यंत जातो आणि मग हे त्याच्या लागतं. ते लागू नये म्हणून हे मागवलं आहे. तर हे आता मी इथे चिकटवून घेते, म्हणजे तो जरी आपटला तरी पण आपल्याला धावत यायची गरज नाही. लागलं त्याला पण लागायला नको रिअलमध्ये. मग अशी ही पट्टी थोडी जाड होती अशी, पण ह्याला मी मधून कट केलं आहे. तुम्हाला हे कैचीचे निशाण दिसत असतील तर हा एक वेगळा पट्टा केला आहे आणि हा 3 याचा एक वेगळा पट्टा केला आहे. हे काढते आहे मी आणि इथे लावते आहे. सो माझं काम होतं आहे तर ही पट्टी मी दुसरीकडे वापरू शकते म्हणून मग मी कापली आणि आपण असं कस्टमाइज करू शकतो. मला इथे एजला लावायची आहे की नाही तर हे 3 याने माझं काम होतंय. उगाच तेवढं लांबलचं कशाला मी वेस्ट करू, हे मी दुसरीकडे कुठेतरी चिकटवेन ना, त्याच्यामुळे मी ते कापून घेतलं. आणि हे बघा, हे असं चिकटवलंय. ह्याला जो आतमध्ये जो गम आहे तो चांगला आहे, चांगल्या पद्धतीने स्टिक होतो. तर मी असं लावून घेते म्हणजे अरू इकडे खाली गेला तरी इथे हे त्याला लागायला नको. अरू झोपला. बेडशीट आवरायची होती पण त्याला एवढी जास्त झोप आली होती की पहिले झोपवलं, नंतर तो उठल्यावर बेडशीट व्यवस्थित करेन. अरूच्या पिगी बँक्स फोडल्यात मी इथं, कारण की ना नवीन पैसे टाकायला पण जागा नव्हती. दोन्ही पिगी बँक्स फुल झाल्या होत्या. बरेच सारे नाणी निघाले. ही जी नाणी आहेत ती सगळी कुमारची कृपा आहे. तो जी नाणी इकडे तिकडे टाकत म्हणजे खिशातून पैसे काढले की ते तिथेच असतात त्याच्यात, तो काही ते परत खिशात टाकत नाही. आणि त्याच्यात खूप सारे नाणी असतात तर ती मी अरूच्या पिगी बँकमध्ये टाकायची. तर ही सगळी तीच नाणी आहेत. ओके, आणि इकडे थोडीशी कॅश निघाली पिगी बँकमधून, ती ठेवलेली आहे. मला सांगायचं हे आहे की 2 रुपयाचं नाणं आणि 1 रुपयाचं नाणं कन्फ्युजनच होतं. असं आपण बिनधास्तपणे कोणाच्या हातात देऊच शकत नाही की हां हे शॉर्ट 2च नाणं आहे म्हणून. बघावंच लागतं की त्याच्यावर 2 आकडा प्रिंटेड आहे की 1 आकडा प्रिंटेड आहे. फॉर एक्झाम्पल हे 2 रुपयाचं नाणं आहे, त्याच्यापेक्षा थोडं छोटं हे 2 रुपयाचं नाणं आहे, याला आपण मीडियम साईज म्हणूया. आणि त्याच्यापेक्षा थोडं छोटं हे 2 रुपयाचं नाणं आहे. ओके, सो ह्या 3 साईजेस आहेत. ही सगळी 2 रुपयाची नाणी आहेत. हे 1 रुपयाचं नाणं आहे थोडं मोठ्या साईजचं, त्याच्यापेक्षा छोटं हे 1 रुपयाचं नाणं आहे. सो ह्या 2 साईजेस आहेत 1 रुपयाच्या. तुम्ही मला सांगा आपण बिनधास्तपणे कसं ओळखायचं 2 रुपयाचं नाणं कुठलं 1 रुपयाचं कुठलं? साईज पण तेवढीच, दिसायला पण पटकन तसेच दिसतात. पटकन नाही सांगता येत 2चं कुठलं 1चं कुठलं, चेक करून बघायला लागतं तेव्हा लक्षात येतं. 20 रुपयाची नाणी आणि 10 रुपयाची नाणी ही दोन्ही 20ची आहेत आणि ही सगळी इकडे काढली ती 10ची नाणी आहेत. पटकन नाही सांगता येत 20चं कुठलं 10चं कुठलं. 10 रुपयाचं नाणं पूर्ण गोल, त्या कंपॅरिझनमध्ये 20 रुपयाचं नाणं थोडंसं असं कोने 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 असलेलं आहे. अरू साहेब उठले. हा अर्धा तास पण नाही झोपला, अर्धा तास पण. अरू कुठे गेला? अरू कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? आले कुठं बसला अरू? अरू त्याच्यात गायब होतं एवढं मोठं पाळण्यात. ज ज ज ज कसे करते माऊ?
जो पाय तिथून डस्टबिन काढते थांबा. पोरगी असली असती तर ह्याच्यावर ओढणी टाकली असती, चादर बिदर, आणि घर घर खेळ सांगितलं असतं ह्याच्यात. तर काय मज्जा वाटते पण त्याला, काहीतरी वेगळं. झोपायचं कोण? काय रे, कोण झोपणार? यात्रेत नाही ना गेलो, ही झोपणार राईड एन्जॉय कर. खोबणीत बसलाय तो बरोबर. कुठे बसलोय? आवडला आम्हाला. इथे काहीतरी टांगायला पाहिजे त्याचं खेळणं. हे शोनी हे जास्त कम्फर्टेबल आहे ना. ऐ सूर्या चंद्र्या, वा 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 वा. इथे जागा नाही हो, जागा नाही. म्हणजे हे कसं, हा इकडं उंच जागी कुठेतरी लावायला पाहिजे, पण उंच जागा हीच आहे. त्याला एकदम भिंत एकदम जवळ येते त्याच्या. आम्हाला खेळणी कमी पडली म्हणून आम्ही रॅक काढली शेवटी खेळायला. ऍक्च्युली ताई तिथे खिडकी पुसतायत, तर त्या खिडकीमध्ये आणि हे जे कपाट आहे त्याच्यामध्ये थोडीशी जागा आहे. म्हणजे हा जो छज्जा दिसतोय खिडकीचा तेवढ्यामध्ये ठेवायला म्हणून मी हे ऑर्डर केलं अमेझॉन वरून. ह्याचं स्लिक आहे डिझाईन, म्हणजे असं एवढीशी डिझाईन आहे जी तेवढ्या गॅपमध्ये बरोबर बसते. आणि ज्या गोष्टी अशा ह्या छज्जावर असतात त्या तिथे न राहता ह्याच्यात राहाव्या आणि असं व्हर्टिकल स्पेस यूज व्हावे म्हणून मी हे अमेझॉन वरून मागवले. तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी ठेवल्यात. ए गुंड्रू, शनी आज मामा आणि अरू मॅचिंग ग्रीन ग्रीन. वाव वाव. आता कसं एकदम लख्ख दिसतंय. छान साफ केलं ताईंनी, मस्त वाटतंय. मला स्वतःला छान फील होतं, एकदम लख्ख वाटतं. आम्हाला सगळ्यांना सर्दी खोकला झाला आहे, मला, कुमारला, अरूला पण. सगळ्यांचा कमी आहे, बट स्टील तो कमी होण्यासाठी या ह्युमिडिफायरने खूप हेल्प केलेली आहे. तर हा डॉक्टर ट्रस्टचा एक ह्युमिडिफायर, फेशियल स्टीमर, वॉर्म टॉवेल म्हणून असा 3-in-1 हा ह्युमिडिफायर आहे. म्हणजे बेसिकली आपण जे वाफ घेतो ना, सर्दी खोकला झालाय तर आपण जे करतो तेच आहे हे, पण थोडं मॉडर्न काइंड ऑफ. तर हे जे आहे इथे हे निघतं बाहेर, ह्याच्यामध्ये पाणी भरायचं. ह्याच्यामध्ये 3 सेटिंग्स आहेत. एक तर आपण वॉर्म टॉवेल, म्हणजे कधी कधी इथे नाही का सोना बाथ म्हणतात ना, तसं काइंड ऑफ असेल तर थोडंसं टॉवेल वॉर्म करून आपल्याला असं शेक करण्यासाठी आपण वापरू शकतो. फेशियल स्टीमर म्हणजे स्टीम घेण्यासाठी, जे मी अरूला पण देते स्टीम. ज्यावेळेला मी अरूला स्टीम देते त्यावेळेला मी त्या पाण्यामध्ये थोडासा ओवा अर्क टाकते, कारण की ओव्याची धुरी देतात बोलतात ना, पण ती धुरी काय आम्ही सध्या देत नाही, तो खूपच चिरचिरतो. तर त्याच्यामुळे मग मी ओवा अर्क ह्याच्यामध्ये टाकून देते. मग त्याला ते ब्रेथ करायला मजा वाटते थोडी. मी कंटिन्युअसली त्याला गरम वाफेसमोर नाही धरते काढते, कारण की कधी कधी एकदम असा भपकारा पण येतो. मी एवढ्यावर धरते, इथून जरी वाफ येत असेल मी अरूला एवढ्यावर धरते. ओके. आणि अजून एक आहे ह्युमिडिफायर, जो की मी रात्री सेट करते. म्हणजे AC ऑन असतो ना, तर ACची हवा कशी ड्राय पडते, तर ते नाकात थोडंसं श्वास घ्यायला पण कसं तरी होतं, असं गुदगुल्या टाईप. आणि त्याला थोडासा एक्झिमाचा पण त्रास झाला होता मध्यंतरी. त्या एक्झिमामध्ये ड्राय वेदर अवॉइड करायचं असतं, त्याच्यामुळे मग मी रात्रभर हे चालू ठेवायचे ह्युमिडिफायरच्या मोडवरती. सो ते संथ असं ही जी एअर आहे रूममधली ती अशी मॉइस्ट होत राहायची. सो असा 3-in-1 आहे. सध्या मला खूप कामी येतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ऑनलाईन मागवला होता अमेझॉनवर, डॉक्टर ट्रस्टचा आहे. डॉक्टरकडे जाऊन येतोय आम्ही तिघं पण, कुमार, मी, अरूला ते डॉक्टर असंच चेस्ट फक्त चेक करतील त्याची, कारण की ही इज नॉट अ पेडियाट्रिशियन. ते आमचे फॅमिली डॉक्टर टाईप आहेत, जवळच आहे त्यांचा दवाखाना, पण त्यांच्या गोळ्यांचा आम्हाला असर होतो. आणि त्यांनी एकदा सांगितलं की ऑल ओके, ऑल इज फाईन, यू कॅन गो. तर मग आम्ही जरा बिंदास जाऊ शकतो. उद्या आम्हाला जायचं आहे लोणावळ्याला 1 दिवस. तर वी डोंट वॉन्ट की त्या सर्दीमध्ये अरूची किंवा आमची कोणाची तब्येत आहे त्याच्यापेक्षा जास्त बिघडावी, म्हणून आम्ही जाऊन येतोय. दिस इज द न्यू कुर्ती दॅट आय हॅव परचेस्ड फ्रॉम मिंत्रा. इट इज अ फीडिंग कुर्ती. Currently I am buying only feeding kurtis, so this is one of them. 4-5 घेतल्यात, त्यातली ही एक आहे. बाकी कधी घालेन तेव्हा दाखवेन. हम आ चुके हैं वापस. कुछ भी ऑड नहीं बताया, सब कुछ ठीक है, जा सकते हैं हम आराम से. सिर्फ मेडिसिन साथ में कैरी करने हैं सबके, दैट्स इट. अभी करनी पड़ेगी पैकिंग. छोटा बच्चा हो तो 1 दिन का क्या 1 घंटे का भी अगर किधर जाना हो तो सब कुछ लेके जाना पड़ता है. तो बस पॅकिंग करनी आहे. इथे आणि त्या दोन्ही खुर्च्यांना खालून अशी पट्टी लावली. ओके. आणि हे जे सावकाश
काय आहे तिकडे खेळणी दिसताय मला. आणि ह्या ज्या भिंतीच्या कडा असतात त्याला पण लावल्या खाली दिसतंय ते, हे बघा तो असा रंगत रंगत जातो ना, मध्येच तोल गेला डोकं बिक्क कड्याला कधीतरी आपटू शकतं, तसं होऊ नये म्हणून त्या कड्यांना पण लावलं. ॲक्च्युली ते कमी पडलंय बट सध्या जेवढं होतं तेवढं तरी लावलंय. अजून एक पट्टी मला वाटतं मागवायला लागेल.